नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 4 त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण मध्यगा या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. त्रिकोणाच्या शिरोबिंदूला आणि त्यासमोरील रेषेतील जो मध्यबिंदू आहे, या दोघांना जोडणारी जी रेषा असते तिला मध्यगा असे म्हणतात. त्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. म्हणजे आता इथे हा त्रिकोण जो दिसतोय आपल्याला HCF, हा जो त्रिकोण आहे HCF, तर हा जो शिरोबिंदू आहे F, याला आणि ही समोरची त्याची बाजू आहे त्रिकोणाची HC, यातील जी यातला जो मध्यबिंदू आहे, या दोघांना ही जी FD रेषा जोडती हिला काय म्हणतात? ह्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. मध्यगा का म्हणतात? तर ती ह्या H आणि C या दोन रेषेचे दोन समान भागामध्ये विभाजन करते आणि ज्या बिंदूला ती ही F पासूनचा जो शिरोलंब आहे, जो ज्या बिंदूमध्ये ह्या HC रेषेला दुभागतो त्या बिंदूला नाव दिलेलं आहे D. म्हणून ह्या ज्या दोन रेषा इथे दाखवलेल्या आहेत त्या हे दर्शवतात की या दोन्ही HT आणि DC या ज्या दोन रेषा तयार झालेत HCच्या, त्या समान मापाच्या आहेत. आपल्याला एका त्रिकोणाची मध्यगा काढायची आहे. आता आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की त्रिकोण ABC काढा आणि त्यामध्ये BA ला P बिंदूमध्ये, CA ला R बिंदूमध्ये आणि BC ला Q बिंदूमध्ये छेदणारी मध्यगा आपल्याला काढायची आहे. आणि त्यामध्ये रेख CP ही BA ची मध्यगा असणार आहे, BR ही CA ची मध्यगा असणार आहे आणि QA ही रेषा जी आहे ती BC ची मध्यगा असणार आहे. मग आता आपल्याला मध्यगा कशी काढायची? तर A या बिंदूवरती कर्कटकचं टोक ठेवायचं आणि मध्यापेक्षा थोडंसं जास्त निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आणि एक कंस काढायचा. तसं वरती काढला तसा खाली काढायचा. त्याचप्रमाणे B या बिंदूवरती कंसाचं टोक ठेवून हा जो आधीचा कंस काढला आहे तो छेदायचा आहे, वरच छेदायचा, खाली पण छेदायचा आणि त्याच्यातून जी ही डॉटेड लाईन काढायची अशी, आणि ती ह्या BA बिंदूला ज्या बिंदूमध्ये स्पर्श करेल ती काय असणार आहे? त्या बिंदूला नाव द्यायचं P, ती असणार आहे. आणि त्या बिंदूपासून CA ही अशी एक मध्यगा काढायची. म्हणजेच ही CP काय असणार आहे? ह्या BA बाजूची रेख CP ही मध्यगा असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला CA आणि BC या बाजूंवरती सुद्धा मध्यगा काढून घ्यायची आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रेख CP, रेख BR आणि रेख QA ह्या काय आहेत? त्रिकोण ABCच्या मध्यगा आहेत. आणि ह्या तीनही मध्यगा ज्या बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात त्याला मध्यगा संपात बिंदू असे म्हणतात आणि तो G या अक्षराने इथे दाखवलेला आहे. आता आपल्याला त्यांनी एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितली, म्हणजे एक कृती करायला सांगितली आहे. त्यामध्ये 3 वेगवेगळे अँगल काढायचे आहेत, त्रिकोण काढायचे आहेत. त्यातला एक असणार आहे काटकोन त्रिकोण, एक असणार आहे लघुकोन, एक असणार आहे विशाल कोन, आणि त्यांचीसुद्धा तुम्हाला मध्यगा संपात बिंदू आणि त्यांच्या मध्यगा काढून मध्यगा संपात बिंदू त्यामध्ये तुम्हाला दाखवायचे आहे. आता इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक बऱ्यापैकी त्रिकोण ABC मोठा आकाराचा काढा, त्याच्या मध्यगा काढा रेख AR, रेख BQ आणि रेख CP ABC त्रिकोणाच्या, आणि त्या ज्या बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात त्या बिंदूला G हे नाव द्या. त्यांची मापं मोजा आणि ती जी मापं आहेत ते या चौकोनामध्ये तुम्ही लिहा. मग ही जी मापं आपण या चौकोनात लिहिणार आहोत त्या मापांवरून आपल्याला असं दिसून येतं की मध्यगा संपात बिंदू याचा जो रेशो असतो किंवा त्याचं जे माप असतं ते असतं 2:1 या प्रमाणामध्ये मध्यगा संपात बिंदूचं प्रमाण असतं. मध्यगा ह्या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूला लंब असतात. मध्यगांचा जो एकमेकींना छेदणारा बिंदू असतो
त्या बिंदूला मध्यगा संपात बिंदू असे म्हणतात आणि तो जी या अक्षराने दाखवतात. प्रत्येक त्रिकोणाच्या आतमध्येच जी या मध्यगा संपात बिंदूचं स्थान हे प्रत्येक त्रिकोणाच्या आतल्या बाजूला असतं आणि जो मध्यगा संपात बिंदू आहे किंवा जी मध्यगा आहे ती काय असते, 2:1 या प्रमाणामध्ये ती विभागत असते. सराव संच 4.1. प्रश्न क्रमांक 4ची ही आकृती आहे.